वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपने आज मुख्यालयात ठिय्या आंदोलन केलं आहे। निमंत्रण पत्रिकेत आमदार खासदारांची नावे वगळल्यानं राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी पालिका मुख्यालयात आंदोलन केलं आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रक काढून संबंधित निमंत्रण पत्रिका अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे। प्रभाग समिती अ कार्यालयाचा उद्घाटनाचा जो एक निमंत्रण पत्रिका आलेली आहे, त्या निमंत्रण पत्रिकांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर माजी आमदारांच्या शुभ हस्ते त्या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे आणि त्यात आज असलेले आपले नालासोपारा विधानसभेचे आमदार असतील, राजन नाईक जे असतील, वसईचे आमदार असतील, स्नेहाताई दुबे असतील, यांचा प्रोटोकॉल मध्ये जर आपण पाहिलं, स्नेहाताईंचं तर त्या पत्रिकेत नावच नाहीये आणि ज्या नालासोपारा विधानसभेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे त्या नालासोपारा विधानसभेचे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांचं नाव अगदी तिसऱ्या लाईन मध्ये ठेवलेलं आहे आणि माजी आमदार, माजी सभापती, स्थायी समिती सभापती अशा लोकांची नावं लिहिलेली आहेत। तर नक्की या प्रशासनाचा काय विचार आहे, त्यांना काय सांगायचं आहे? आतापर्यंत असं झालेलं आहे की वसई विरार महापालिकेला विरोध करण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे ते करतील ती पूर्व दिशा असं आतापर्यंत चालत आलं होतं आणि त्याच माध्यमातून आता हा कार्यक्रम सुद्धा लावला जात आहे। तर अशा पद्धतीने होणारा हा कार्यक्रम आणि त्याची ही पत्रिका हा इथल्या जनतेचा केलेला अपमान आहे, कारण हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे या जनतेच्या केलेल्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत।